प्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा मुसळे माने हिच्या दोषमुक्ती अर्जात शुक्रवारी सरकार पक्षाने म्हणणे सादर करत दोषमुक्तीवर हरकत घेतली। शिवाय तिचा मोबाईल परत मिळण्याबाबतही सरकार पक्षाने हरकत घेतली आहे। या अर्जावर सविस्तर युक्तिवाद करण्याकरिता 21 नोव्हेंबर तारीख नेमली आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर, फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे घटनेपूर्वीचे 5 महिन्यांचे CDR व टॉवर लोकेशन न्यायालयात सादर करण्याकरिता किंवा त्याचे जतन करण्याकरिता अर्ज मनीषा मुसळे माने हिच्या मार्फत दाखल करण्यात आला होता। या अर्जात सरकार पक्षाने म्हणणे दाखल केले। सरकार पक्षाने सर्व साक्षीदारांचे CDR व SDR मिळवण्याकरिता पत्रव्यवहार केला असून सदर CDR व SDR प्राप्त होताच ते न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत असे म्हणणे मांडले। तसेच या अर्जास देखील तीव्र हरकत घेत अर्ज फेटाळण्याची विनंती केली। यात मनीषा मुसळे माने हिच्यातर्फे ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे तर सरकारतर्फे प्रदीप सिंग राजपूत काम पाहत आहेत। मनीषा मुसळे माने हिचा मोबाईल तपासावेळी पोलिसांनी जप्त केला होता। तो मिळवण्याकरिता मनीषा हिने अर्ज केला होता। त्यावर तिचा मोबाईल देण्यास सरकार पक्षाने हरकत घेतली, कारण मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा आहे असे म्हणणे सादर केले। या प्रकरणी अर्जावर युक्तिवादाकरिता दिनांक 21 नोव्हेंबर रोजी तारीख नेमण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an